नमस्कार, वास्तव मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या मनात कोण या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपण जाणून घेतोय महाराष्ट्राच्या मनात नक्की कोण. नरेंद्र मोदी, शरद पवार, राहुल गांधी की उद्धव ठाकरे. महाराष्ट्रामध्ये नक्की कोणाचे खासदार जास्त निवडून येणार हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज आपण आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये. शिरूर लोकसभा मतदारसंघ हा चर्चेत आलेला मतदारसंघ आहे. इथून सिने अभिनेते खासदार अमोल कोल्हे पुन्हा आपलं नशीब आजमावणार आहेत. तर त्यांच्या विरोधात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आपला पक्ष बदलून घड्याळ चिन्हाकडून लढणार आहेत. त्यामुळं शिरूर लोकसभा मतदारसंघातलं वातावरण कसं आहे, लोकांच्या मनात काय आहे नक्की हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आपण शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या ठिकाणी आहोत आणि पिंपरखेड येथील नागरिक आणि ग्रामस्थ आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्की कोण आहे महाराष्ट्राच्या मनात कोण आहे? नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, शरद पवार. शरद पवार. कोण आहे महाराष्ट्राच्या मनात? शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी. शरद पवार साहेब. कोण आहे? शरद पवार. कोण आहे? शरद पवार. कोण महाराष्ट्राच्या मनात? नरेंद्र मोदी. कोण? जनता ठरवीत ना आता निवडणूक. पण तुमच्या मनात कोण आहे? आमच्या मनात जे आमची विकास कामं करतील ते. कोण आहे महाराष्ट्राच्या मनात? शरद पवार. शरद पवार. कोण आहे महाराष्ट्राच्या मनात? शरद पवार. शरद पवार यांचं मत जास्त आहे. नरेंद्र मोदी काय आहेत महाराष्ट्राच्या मनात? नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून पाकिस्तानची हुकाचू नाही, चीन गप्प आहे, 370 कलम हटवले, त्यांना आपल्यामध्ये घेतले, राम मंदिर झाले. आता एवढी कामं काँग्रेसच्या काळामध्ये 50 वर्षात तरी त्यांना करता आली का? मग नरेंद्र मोदी असल्यामुळं ही कामं जोमाने होऊन गेली. महाराष्ट्रासाठी काय काम आहे भाजपचं? महाराष्ट्रासाठीचं विशेष काम काय? महाराष्ट्रासाठी विशेष काम ते ही सगळीच विकास कामं त्यांनीच केलेली आहेत. काय सांगाल तुम्ही? शरद पवारांची बाजू घेतली, काय सांगाल शरद पवार? शरद पवार ह्या शेतकऱ्यांचे एक जाणते राजे आहेत. जाणते राजे आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस ते मुख्यमंत्री झाले, 3 वेळा मुख्यमंत्री झाले, आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी अतिशय गतिमान विकास त्यांनी त्या ठिकाणी साध्य केलेला आहे. यामध्ये धरणं असतील, सिंचन पाणी पाटबंधारे विभाग असेल, MIDC असेल, या सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदींनी राम मंदिर केलं, 370 कलम हटवलं, हे पण आहेच ना. राम मंदिर काय शेतकऱ्यांना पोट पाणी देऊ शकत नाही. मोदीच्या सरकारच्या काळामध्ये 2014 मध्ये जे बाजारभाव काँग्रेसच्या काळामध्ये होते ते आजही त्याच्यापेक्षा आज रेट शेतीमालाला कांदा असेल, सोयाबीन असेल, तुमचं कापूस असेल, दूध असेल, आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जो शेतकऱ्यांवर GST बसवला तो अतिशय दुर्दैवी आहे. शेतकरी नाराज आहेत यांचं म्हणणं येते. खरंय का शेतकरी नाराज आहेत? 100% नाराज आहे. का नाराज आहेत? शेतकऱ्याला कुठल्याच भावाला माल नाही, मालाला कुठल्याच भाव नाही. आपण सगळी सरकार सारखी असतात. काँग्रेसच्या सरकारच्या काळातही असंच होतं ना. काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये 10 वर्षापूर्वी कांदा कमीत कमी 400-350 रुपये कांदा खपत होता आणि सर्रास खपत होता. आज तो डबलीत खपाय पाहिजे. तो आज 50 आणि 100 रुपये कांदा खपतोय. आज 50 ते 100 रुपये. मोदी सरकार चांगलं आहे, शिंदे सरकारही चांगलं आहे असं बोललं जातं. अनेक जाहिरातींमधून तुम्ही पाहतात की सरकारची कामं चांगली. टीव्हीवर तुम्ही जाहिराती पाहिल्या असेल. नक्की काय सांगाल, काय कशी कामं आहेत सरकारची? तुम्हाला जर या शिरूर तालुक्याच्या शिरूर लोकसभेच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर साहेब मी एकच सांगेल शेतकऱ्यांसाठी की जोपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत या समाजाने, या शेतकऱ्यांनी दुधाचा भाव विसरायचा. का बरं? कारण यांच्या संस्था ताब्यात आहेत, यांना दोन रुपये त्याच्यात मलई मिळाली पाहिजे. मग आमचं शेतकऱ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी अगदी आक्रोश झालेला आहे का कोणत्याच कांद्याचा आजला तुम्हाला सांगतो सगळं हाल केलं. आज शेतकऱ्यांनी आज ऊसाचं जर संदर्भात जर पाहिलं तर आज भीमाशंकर कारखाना आज जर या आमदारकीच्या खासदारकीच्या भागामध्ये आहे आणि हा कारखाना आज आमचं 10,000 15,000 रुपये आमचं सभासद फी घेतलेली आहे, परंतु ते सभासद फी घेऊन सुद्धा आम्हाला सभासद केलं नाहीत. म्हणजे आतापर्यंत आमच्यावर अन्याय का? मग तुम्हाला जर पैसे सभासद करायचं नव्हतं ना तर आमच्यावर अन्याय हा का? आमचे पैसे कशाला घेतले तुम्ही? शिरूरच्या शेतकऱ्यांना सभासद केलं नाही, त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत दिसेल का? 100%. काय दिसेल? 100% लोकांना विचारा तुम्ही, प्रत्येकाला तेच सांग. शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार आहे, वळसे पाटलांसोबत गेलेले ते. आम्हाला बाकीचं काही घेणं देणं नाही. या सरकारचं आज मोदी सरकारने फार लोक शेतकऱ्यांचं वाटोळं केले. आम्हाला याच संदर्भात मोदी सरकारने शेतकऱ्यांचं वाटोळं केलंय त्यांचं म्हणणं आहे.
मोदी सरकारने काय केलं, शरद पवार होते तेव्हा त्यांना कांदे नव्हते आले नाशिक मध्ये. नाही, पण ते आत्ताच सांगतायत की मोदी सरकारने शेतकऱ्यांचं वाटोळ केलं. तुम्ही मोदी सरकारचं समर्थन करताय, पण त्यांचा आरोप काय कसा खोडून काढाल तुम्ही? नाही नाही, हा आरोप चुकीचा आहे. म्हणजे कसा चुकीचा आहे? चुकीचा म्हणजे शेतकऱ्यांचे सगळं बरोबर चाललेलं आहे. दुधाला काय बाजारभाव आहे? दुधाला काय, माझ्याकडे काय दूध नाही, त्याच्यामुळे मी नाही सांगू शकत. दुधाला काय दुधाला भाव काय? दुधाला भाव काय? दुधाला भाव काय? दुधाला भाव 25 वर्षापूर्वी जेवढा होता का तेवढा आता किती पण 25 रुपये फक्त. लाज परवडतं का? नाही बरोबर, शासनाला परवडत असेल घ्यायला, आम्हाला नाही परवडत. दूध परवडतं का? दूध परवडतं का? नाही परवडत. का नाही परवडत? 25 रुपये भाव म्हणले कसं परवडत? आज खाद्याचा भाव झालं 2,000 3,000, दुधाचा भाव 25 रुपये रेट. 25 वर्षापूर्वी कांद्याला बाजार आहे का? कांद्याला कांद्याला नाही बाजार. मग आता निवडणूक लागली, लोकसभेची निवडणूक आहे, सगळे पुढारी तुमच्याकडे येतील, सत्ताधारी पक्ष येईल, विरोधी पक्ष येईल, तर त्यांना काय सांगाल तुम्ही? शेतकरी म्हणून काय सांगाल त्यांना? आम्ही काय सांगणार, आम्ही शरद पवारच्याच बाजूने. पण शरद पवारांच्या का बाजूने? शरद पवार आज जनता राजा आहे. शरद पवारांचे उमेदवार आलेले नाहीत मतदारसंघात. शरद पवारांचे उमेदवार मतदारसंघात आलेले नाहीत. अमोल कोल्हे नाही, उद्या ते संसदेत आमचे प्रश्न मांडतात. शेतकऱ्यांबद्दल त्यांनीच आवाज उठवलेला आहे. मराठ्यांचा एक दिन पण कोणी आवाज उठवलेला नाही. शरद पवारांचे जे उमेदवार आहेत आता लोकसभेसाठी, अमोल कोल्हे, हे मतदारसंघात आलेले नाहीत. शिवाजीराव आढळराव पाटील मागील 15 वर्षात खासदार असताना त्यांनी मतदारसंघात अनेक दौरे केलेले आहेत. या दोघांमध्ये हा फरक आहे. तर अमोल कोल्हे जरी शरद पवारांच्या बाजूने असले तरी लोकांनी त्यांना का मतदान करावं? अमोल कोल्हे तरुण तडफदार आहे आणि आढळरावना मी खाऊन पाहिलेले आहे. त्यामुळं ते आम्हाला अमोल कोल्हेंनाच मतदान करावं लागेल, कारण अजून त्याची आयुष्य भरपूर आहे. तो या संदर्भात विकास करेल. आपण त्यांच्याकडे वेळ नाही ना लोकांना द्यायला. अमोल कोल्हेंकडे वेळ नाही ना. आहेत ना, आम्ही पवार साहेबांना पाहून मतदान करणार. पवार साहेबांनी आमच्याकरता जे काही केलेलं आहे, म्हणजे ज्या वेळेला हा बेट विभाग इथं गेट म्हणून त्याला संबोधलं जायचं, इथं विकास काहीच नव्हता, त्यावेळेला पवार साहेबांनी जी धरणं तयार केली, कुकडी असेल, डिंबा असेल, ही 5 धरणांचं प्रोजेक्ट केला आणि त्यावेळेला दुष्काळात काम नव्हतं. पण पवार साहेबांनी ज्यांना मोठं केलं ते विद्यमान आमदार, माजी आमदार, तर त्यांना सोडून गेलेत. पोपटराव गावडे असतील, वळसे पाटील. मी बोलतो, संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे, सत्यपि भेदापगमे न मामकीनस्त्वम सामुद्रो हि तारंगा हा क्वचन समुद्रो न तारंगा. समुद्रापासून लाटा निर्माण होतात, लाटांपासून समुद्र नाही निर्माण होत. ह्या लाटा आहेत. आता काय होईल? आताच्या निवडणुकीत काय होईल? आताच्या निवडणुकीत पवार साहेबांचीच शिते येणार. पवार फॅक्टर दिसेल का? उद्धव ठाकरे फॅक्टर दिसेल का लोकसभा निवडणुकीत? उद्धव ठाकरे आणि पवार साहेब फॅक्टर दिसेल ना. म्हणजे ह्या बेड भागात, शिरूर तालुक्यामध्ये नक्की जनता कोणाच्या पाठीशी जाईल? राहील पवार साहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या. शिवाजीराव आढळराव पाटील यांना चांगलं जन्मत आहे इकडे. मी शिवाजीराव आढळराव पाटलांचा चाहता माणूस आहे, पण शिवाजी आढळराव पाटलांनी पाठीमागच्या वेळेस जी काही चूक केली, किंवा आता परिषद घेतली राष्ट्रवादीतून अजित पवार गटात जायचं, त्याच वेळेस जर त्यांनी अगोदर ह्या असं पहिली परिषद घेऊन आपण असं असं करतो हे जर केलं असं तर आम्हाला मान्य झालं. पण न विचारता तिकडे गेले. मग आता आमचं काय, आम्ही ठाम आमच्या मूळ पक्षाच्या डागेवर राहणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आढळरावांनी प्रवेश केला तर त्यांना फटका बसेल का? हो, बसेल ना. म्हणजे कसा बसेल? कसं लोकांना माहिती आहे ना, जशा आम्ही ज्या राष्ट्रवादी सोबत भांडलोय आतापर्यंत, त्यांच्याच गळ्यात हात घालून मतदान मागणार आहेत का आम्ही? ते राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती 2 गटामध्ये विभागलेली आहे. एक शरद पवारांची राष्ट्रवादी, एक अजित पवारांची राष्ट्रवादी. बहुतांशी लोक अजितदादांच्या राष्ट्रवादी बरोबर आहेत, तरी लोक म्हणतात शरद पवारांची राष्ट्रवादी. शक्य आहे का शरद पवारांना मतदान होणार? नाही, आजकाल आहे ना शरद पवारला जास्त मतदान होणार आहे. कसं काय होईल? अजित पवार हे सोडून गेलेले आहे ना शरद पवारला. वळसे पाटील जे आहे त्यांचं काम चांगलं आहे. वळसे पाटील सुद्धा सोडून गेलेले आहेत, त्यांचं काम चांगलं आहे. त्याच्यावर मतदान करतात. आता 35 वर्ष आम्ही वळसे पाटलाच मतदान केलेलं आहे. मग त्यांनी जनतेचा विचार केलेला नाही ना. वळसे पाटील आढळराव एकत्र आहे ना. आता एकत्र जरी असले तरी पण आहे ना, आम्ही या शरद पवारच्याच पाठीमागे उभं राहणार. गावागावात 2 गट होते. फक्त 2च शब्द बोलायचे. आपले नेते मंडळींच्या अंगामध्ये एवढी देशसेवा आहे ना, घट्ट करून बसलेली आहे की पक्ष बदल, तिकीट जर नाही मिळालं तर पक्ष बदलतील, पण देश सेवा केल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच फक्त बोलायचं. कोणते नेते मंडळी? जे आता आहे ना पक्ष बदलून दुसऱ्या पक्षामध्ये गेले. आढळराव म्हणायचं तुम्हाला? कुणी पण असं ना, जेवढे पक्ष बदलून गेलेत ना. पक्ष बदलाचा काही परिणाम होईल का? पक्ष बदलाचा काही परिणाम होईल का? पक्ष बदलाचा काही परिणाम होईल का? राहुल, पक्ष बदलाचा काय परिणाम?
पक्ष जे बदलले बरोबर आहे ना? काय होईल? नाही, होणार बदल. म्हणजे लोक त्यांच्या बाजूने मतदान करतील का विरोधात विरोधात मतदान करणार. ते स्वार्थासाठी पक्ष बदलतात. आपल्याला तिकीट बदलासाठी कसं करायला लागले, तिकीट त्या पक्ष तिकीट भेटत नाही म्हणून सोडून दुसऱ्या पक्षात जायचं, आपल्याला तिकीट घ्यायचं, आपलं वागून वळसे घ्यायचं. पाटील आणि शिवाजी आढळराव दोघांची कामं चांगली, दोघं एकाच पक्षात आहेत, त्याचा फायदा होईल ना त्यांना? नाही ना, त्यांचा त्यांना फायदा होईल, पण बाकीच्या शेतकऱ्या लोकांना सर्वसामान्यांना होणार करतील ना ते लोक त्यांचं ऐकून मतदान करतील ना शिवाजी आढळरावांना? नाही ना करू शकत. लोक आता जागरूक झालेले जाणतात लोक सर्व ना. शिवाजी आढळरावांना मतदान होईल का पक्ष बदल्यानंतर? नाही होऊ शकत. नाही होणार. जो मोदीच्या बाजूने मतदान करेल ना तो शेतकऱ्यांसाठी घातक राहील. आणि जो मोदी ना शेतकऱ्यांना योग्य जेव्हा भाव देईन तेव्हा त्याचं मोदी नाव करावं. राजच्या काळात काय झाले? म्हणजे शेतकरी मोदींच्या विरोधात मतदान करतील असं त्यांचं म्हणणं आहे. बोलतात ना शेतकऱ्याच्या विरोधी कसं काय मतदान करतील ती? नाही, शेतकरी मोदींच्या विरोधात मतदान करतील असं त्यांचं मत आहे. करू द्या, लोकशाहीमध्ये ज्याला त्याला मताचा अधिकार आहे. पण करतील असं तुम्हाला वाटतं का? मुळीच नाही करणार. का नाही करणार? मोदीचं सगळं काम आरशासारखं आहे. आता तुम्ही आढळराव पाटलांचा प्रचार करायला जाणार ना? त्यावेळेस आता घड्याळ सांगायला लागणार त्यांना. इथून मागे तुम्ही धनुष्यबाण सांगत होते, ते कसं सांगणार आता लोकांना? सांगायची काय, आता वरूनच आबाळ फाटले, त्याला आढळराव काय करतील? म्हणजे काय आबाळ फाटले? वरून आता राष्ट्रवादी 2 जागी झालं, शिवसेना 2 जागी झालं, मग आता वरूनच झाल्यानंतर आढळराव. वरून नाही झालं, भाजपने केलं असं लोक म्हणतात. भाजपने कसं काय केलं? भाजपनेच घडून आणलं. नाही, ही बाकीच्या पक्षाची लोक लहान बाळ आहेत काय? ते भाजपने त्यांना सांगायचं मी हे करतात. नाही, भाजपने पक्ष फोडला असं त्यांचं मत आहे. भाजपने पक्ष फोडला, ते काहीतरी रेडी बोलायचे काहीतरी. पण एवढे शेतकरी विरोधात आहे तरी पण तुम्ही सरकारचं एवढं समर्थन का करता? नाही, शेतकरी विरोधी असले म्हणजे काय मी काय त्यांच्या वावत जायचे का? मी काय वावत जायचे का? नाही, समर्थन करण्याचं मुख्य कारण काय तुमचं? समर्थन करण्याचे काम मोदी सरकार आल्यापासून मी मगाशीच सांगितलं, पाकिस्तान, चीन हे देश आहेत गप्प बसले नाही. ते खरंय, पण दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही, महागाई वाढली, हे पण सत्य आहेच ना. आणि मग बाजारभाव होते तर मग शरद पवारांना नाशिकला कांदा का आणले होते शेतकऱ्यांनी? कधीचा विषय? ते जेव्हा शेतकरी ते शेती मंत्री होते तेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. आणि शरद पवारांनी काय म्हणतात, शरद पवारांना कांदे मारले होते. शेतकरी काय आहे, शेतकऱ्यांवर यांचं दुर्लक्ष का? शेतकरी कमावणारी संख्या कमी आणि खाणारी जास्त आहे, त्यांचं मतदान आपल्याला मिळावं म्हणून ते त्याच्याकरता हे बाजार काय जे म्हणजे यांनी सांगितलं की बा मोदी सरकारने पाकिस्तान आणि चीनच्या बाँड्रीवर भारताचा काही भाग, सीमा भाग चीननी त्या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे. त्याचप्रमाणे मोदींनी गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये एकही पत्रकार परिषद घेतली नाही. या पाठीमागच्या काळामध्ये अनेक पंतप्रधान होऊन गेले, त्या सर्वांनी देशाला संबोधित केलं. पत्रकारिता ही हा 4था स्तंभ आहे. हा 4था स्तंभ लोकांपर्यंत तो पोहोचवण्यासाठी आहे. देशाच्या विकासामध्ये सुद्धा हा 4था स्तंभ काम करतो. मोदींनी त्याच्याकडे पाठ फिरवली. दुसरी गोष्ट, पाकिस्तान आपल्या शेजारील जी राष्ट्र आहेत यांचा जो राष्ट्रीय मुद्दा आहे तो त्या ठिकाणी श्रीलंका आज आपले मैत्रीपूर्ण संबंध राहिले नाही, पाकिस्तानची संबंध नाही. चीननी तर आपल्या सीमेवर काही ठिकाणी आक्रमण केले, पण तरी सुद्धा मोदी सरकार त्यावर ऍक्शन घेत नाही. मणिपूर सारख्या राज्यामध्ये महिलांवर इतका मोठा अत्याचार झाला, त्या ठिकाणी हा मोदी त्या ठिकाणी देशाचा पंतप्रधान असताना सुद्धा गेले नाही, तिथल्या लोकांची अश्रू पुसले नाही. ही मोठी शोकांतिका या देशामध्ये जनतेची आहे. आणि आपल्या देशामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट का जी सर्वसामान्य जनता आहे, मोदी सांगतात की आम्ही 80 कोटी लोकांना धान्य मोफत देतो. मोफत देण्याचा विषय नाही, मोफत किती तुम्हाला द्यायचे ते द्या, पण जो उत्पादक आहे उत्पादकाला त्या ठिकाणी योग्य किंमत दिली पाहिजे, त्याला पण जीवनमान जगायचे. आणि त्याच्यासाठी आत्ताच्या काळामध्ये मोदी सरकारचा गेल्या 10 वर्षाचा जर आलेख पाहिला तो अतिशय खाली आहे. गेल्या 14 वर्षापूर्वी ज्यावेळेस पंतप्रधान मोदी झाले त्याच्या अगोदरची जी उत्पादकता शेतकऱ्यांची खर्च जी होती शेती उत्पादन करताना ती आज या जास्त वाढली आणि किंमत 14 सालची. म्हणजे ही परिस्थिती आज त्या ठिकाणी खर्च वाढलाय मात्र किंमत शेतीमालाची तीच आहे. आणि मणिपूरवर मोदी साहेब बोलले नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मणिपूरवर बोलले नाही तर त्यांचा संबंध आहे ना, मणिपूरवर बोलायचं का? तुम्ही त्याला सांगणार का तू तिच्यावर का नाही? पण देशातलाच भाग आहे ना, देशातला भाग आहे ना. सर्वसामान्य लोकांवर अन्याय येतो, आज आदिवासी लोकांवर अन्याय येतो. संसदेत किती वेळ बसतात ते? ज्या वेळेला अधिवेशन चालू असतात त्यावेळेला संसदेत किती वेळ असतात?
त्यांना आपल्याला सगळ्यांची गॅरंटी देतात. त्यांच्या पत्नीनं म्हटलं की गॅरंटी दिली का त्यांनी गॅरंटी पत्नी सांभाळायची. संसदेत बसत नाही का पंतप्रधान? बसतच नाही. हे पत्रकार परिषद आता सांगितलं ना, पत्रकार परिषद घ्यावा मोदींनी. हे आजच जनता पहा ना, इथं जर 90% लोक एका बाजूला 10% सुद्धा नाही, 1% एका बाजूला बोलतायत. लोकांचं इथंच तुम्ही अंदाज पहा काय होईल आता. कोल्हे आणि आढळराव. एकच मिनिट, माझं म्हणणं एक आहे, आज जर तुम्हाला सांगतो हे 6,000 रुपये देत आहेत, 6,000 रुपये देत आहेत म्हणतायत, 6,000 रुपये देतात. पण शेतकऱ्याचं माझं उदाहरण सांगतो, माझं 1 लाख रुपये तुम्हाला सांगतो नुसतं खता औषधाचं होतात, आणि 1 लाखामध्ये ते 25-30 हजार रुपये तर तुम्हाला सांगतो ते आमचं जीएसटी कापतात. म्हणजे याचा अर्थ जीएसटी 25-30 हजार रुपये कापायची आणि द्यायचं किती 6,000 रुपये. काय त्याला अर्थ आहे का? शेतकऱ्यांना विचारा. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये दिसेल का? अमोल कोल्हे यांच्या बाजूने शेतकरी मतदान करतील की शिवाजीराव आढळराव पाटलांच्या? जरूर दिसेल, कारण आताचा जो लोकांचा उद्रेक पाहता नक्कीच अमोल कोल्हेंच्या बाजूने लोक मतदान करतात. मग शिवाजीराव आढळराव पाटलांनी प्रचारात काय मुद्दा घ्यायला पाहिजे? माणूस चांगला आहे, मस्त आमचा आवडता माणूस आहे, परंतु जी चूक झाली ती चूकच आहे ना. चूकच आहे ना ती. आढळराव पाटलांची चूक झाली म्हणतात ते. आढळराव पाटलांची चूक झाली पक्ष बदलायची. पक्ष बदलायच नको होतं त्यांनी, आणि त्यांच्यावर आम्ही नाराज नाही, पण निष्ठा नाही. आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही कुठला विषय आजपर्यंत याच्यामध्ये मांडले? सरकारमध्ये नाही मांडले तुम्ही. आणि अमोल कोल्हे त्यांनी जे विषय मांडले त्याला यांनी निलंबित करून टाकलं. आढळराव पाटलांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उचलले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. हे खरंय? खरंय. अहो, संसदेत शेतकऱ्यांचा विषय काही मंत्र्यांनी मांडू शकले नाहीत ना. याच्याबद्दल कुणी बरेच शब्द बोलले नाही. संसदेमध्ये बोलायला पाहिजे होतं. यांना समजत होतं शेतकऱ्यांची व्यथा काय त्यांनी बोलायला पाहिजे होतं ना. हे काही बोलले नाही त्यामध्ये. अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव यांची लढत होणार आहे. कशी लढत होईल? वास्तविक पाहता पाठीमागच्या काळामध्ये अमोल कोल्हेंचा थोडा संपर्क जरी कमी असला, परंतु शेतकऱ्यांच्या बाजूने आणि शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न ते संसदेत सातत्याने मांडत आहेत. शिवाजीदादांनी जरी संपर्क असला शिवाजीदादांचा, परंतु शेतकऱ्यांना असं वाटतंय की खरं तर संसदेत जो माणूस काम करतोय त्याला खऱ्या अर्थाने निवडून दिलं पाहिजे. शिवाजीराव आढळराव पाटलांची कामं चांगलीच राहिलीत ना आतापर्यंत? त्यांची कामं चांगली राहिलीत, हरकत नाही. परंतु जे काम अमोल कोल्हे आता सध्या करत आहेत ते जनतेसाठी मान्य आहे. शिवाजीराव आढळराव पाटील घड्याळाच्या चिन्हावर लढले तर स्वीकारतील का लोक त्यांना? नाही स्वीकारायचं. पडणार. तुम्ही अमोल कोल्हेचे समर्थक आहेत, परंतु शिवाजीराव आढळराव पाटलांचं काम चांगलंच आहे. त्यांना जनमानसात चांगला प्रतिसाद पण भेटतोय आणि सरकारचा पाठिंबा त्यांच्या सोबत आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील त्यांच्या बरोबर आहेत. ह्या दोन ताकद एकत्र आल्यानंतर अमोल कोल्हे यांचा टिकाव कसा राखला? आता आहे ना, सहकार मंत्री आणि आढळराव हे वेगवेगळे होते. 20 वर्ष विरोधातच होते ते. आता ते एकत्र आलेत. लोकांना पण यांची काय लायकी, यांना आहे ना हे दोघं पण आहे ना आता उघडे पाडणार आणि अमोल कोल्हे ना 1 नंबरने निवडून येणार. पिंपरखेड येथील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे एकत्र जरी आले तर त्यांच्या विरोधात शेतकरी जाऊन अमोल कोल्हे यांना चांगला कौल देतील असंच येथील शेतकऱ्यांचं म्हणणं येते. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल संदीप खळे, पिंपरखेड. आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.